तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपला या मापावर असणार आहे। एका ताईनी हे दोनच माप दिलेलं आहे, बस्टचं माप आणि पाठीमागच्या गळ्याचं माप। बाकी कुठलीच माप दिलेली नाही, तरी सुद्धा आपण त्यांना कटिंग करून दाखवणार आहोत। कारण आता ही बस्ट जी दिलेलं आहे ते माझं स्वतःचं 36 साईजचं माप आहे। तर जी काय आपल्याला माप लागणार आहे ती न दिलेली माप आहेत ती आपण माझी घेणार आहोत। तर चला आपण यासाठी कटिंग बघूयात। 8.5 इंच गळा असेल तर कटिंग कशी येणार आहे ती बघूयात। तर इथे आता उंची माझ्या मापानुसार 13.5 घेणार आहे मी, आणि अपर चेस्ट 35 आणि कंबर घेणार आहे मी 30 इंच, शोल्डर 14 आणि आर्म होल 16 घेणार आहे, आणि बॅक साईडचा गळा 8.5 इंच असणार आहे। तर आता 13.5 साठी आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचे। तर किती होणार आहेत तर 14.5 वर खून करून आपल्याला उंची टाकून घ्यायची सुरुवातीला। आणि काटकोनामध्ये आपल्याला इथे रेघ ओढून घ्यायची अशी। इथे असणार आहे शोल्डर आणि इथे असणार आहे कंबर। कमरेचं माप टाकून घेऊयात। कमरेचा चौथा भाग 7.5, त्यानंतर 1 इंच टक्स लागणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे शोल्डर असणार आहे 14 चे निम्मे 7 येणार आहेत, आणि त्यातून आपल्याला 8.5च्या हिशोबाने कमी करायचे शोल्डर। तर आपण शोल्डर कमी करणार आहोत 2.25। उरलेली शोल्डर आपली इथे असणार आहे 5.25। वरून खाली डीप नेक आहे म्हणून 5.5 वर एक खून करायचे। तिथे सुद्धा आपल्याला काटकोनामध्ये रेघ ओढून घ्यायचे, आणि या रेघेवर आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। अप्पर चेस्ट आहे 35 चा चौथा भाग येतो 9.25। 8.5 गळा आहे त्यामुळे 0.5 इंच लूजिंग द्यायचंय, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिनला रेघ ओढून घ्यायची, आणि फिटिंग। आता इथे वरती आपली शोल्डर मिळालेली आहे ऍडजस्ट करून 5.25 इंच। तर इथे सुद्धा 5.25 वर एक खून करायची, आणि त्याच्या पुढे अर्धा इंच अजून एक खून करायची, म्हणजे 5.25 मध्ये अर्धा इंच मिळवून खून केली। आणि मग ही तिरकस आपली अर्ध्या इंचावर जी खून आली तिथे तिरकस मुंड्याची लाईन ओढून घ्यायची। तिथून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता हा मुंडा मोजून बघायचा आहे। वरती शोल्डर जोडायचं शिलाई मार्जिन, इकडे बाही जोडायचं शिलाई मार्जिन सोडायचं, आणि या टेपने आपल्याला असा टेप वळवत मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे। तर हा 8.5 भरतोय, तर आपल्याला या 16चे निम्मे करायचे आहेत। 8 इंच मिळाले, त्यामध्ये प्लस आपल्याला 0.75 टाकायचे, तर 8.25 भरला पाहिजे। आणि हा भरतोय आपला 8.5, हा बरोबर 8.5 भरतोय। 0.5 इंच कमी पडतोय, तर इथे 0.5 इंच उंची वाढवलेली आहे, आणि इथून हा आपला मुंडा असा जाणार आहे। आता इथे मोजून बघूया 8.25 भरतोय का। हा बरोबर 8.25 भरला, तर हा खालचा मुंडा आपला व्यवस्थित असणार आहे। आणि इथे आता आपल्याला गळ्यासाठी मार्किंग करायचे, तर शोल्डर आपली इच्छेनुसार घ्यायचे। मी 3 इंचावर शोल्डर पट्टी टाकणार आहे। 8.5चा गळा आहे तर 9 वर खून करायचे। इथे तुम्हाला 3 इंच शोल्डरला गळ्याला रुंदी द्यायचे। बॉक्स तयार करून घ्यायचंय, आणि इथे तुम्हाला आकार द्यायचा आहे गळ्याचा। बरोबर मध्यावर तुम्हाला टक्स टाकून घ्यायचे, अर्धा इंच इकडं अर्धा इंच इकडं। टोटल टक्स ही 1 इंचाची असणार आहे। नंतर आपल्याला या साईडला 0.25 इंच तिरकस असं, म्हणजे इथून वरती 0.25 इंचावर खून करून या टक्सला मिळवायचं आहे। इथे तुम्हाला शोल्डर स्लोप द्यायचा आहे, काटकोनामध्ये पट्टी लावायची इथं, आणि शोल्डर स्लोप जेवढा पण येतो तेवढा द्यायचा आहे। हा शोल्डर स्लोप गळ्याच्या साईडला येणार आहे, टीप नेक आहे म्हणून, आणि हा कट करून टाकायचा आहे। इथे हे सुद्धा कट करून टाकायचं आहे, याने तुमचा ब्लाऊज वर जाणार नाही पाठीमागून, आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा चुने येणार नाहीत। या पद्धतीने तुम्ही ही जर कटिंग केलीत तर अगदी परफेक्ट कटिंग तुम्हाला बसणार आहे। ही असणार आहे आपली टक्स,
अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचे आणि परफेक्ट कटिंग तुमची होणार आहे। तर आता याच्यावरून आपल्याला पुढचा भाग जर कट करायचा असेल तर पुढच्या भागाचा गळा किती आहे तो बघून पुढच्या भागाची सुद्धा शोल्डर ऍडजस्ट करायची असते, ती वेगळी पद्धत आहे थोडीशी। समजा तुमचा 6 इंच गळा असेल पुढचा तर हीच शोल्डर येणार आहे। 7 इंच जर पुढचा गळा असेल तर थोडंसं तुमची शोल्डर कमी येणार आहे पुढच्या भागाला। अशी ऍडजस्टमेंट पुढच्या भागाची आहे। आता 6 इंचाचा गळा समजा आपला आहे पुढे, तर आहे असाच शोल्डर ठेवून त्याच्यावरून आपल्याला हा पार्ट छापून घ्यायचा आहे आणि मग छापलेल्या पार्ट मध्ये तुम्हाला फुल बसचा चौथा भाग टाकून तुम्हाला पुढचा पार्ट कट करायचा आहे। तो पार्ट जर पुढचा पार्ट कट करायला जमत नसेल, समजत नसेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही, कसे वाटतात ते नक्की मला कमेंटद्वारे रिप्लाय करा आणि कुठून बघताय हे सुद्धा मला सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा भरपूर सारा मित्रमैत्रिणींसोबत, कारण भरपूर गरजू आपल्या माता भगिनी घरी बसून ब्लाऊज शिवत असतात, तर त्यांच्यासाठी उपयोगी पडेल। आणि याच पद्धतीने कटिंग केली तर अजिबात तुमची शोल्डर पडणार नाही, मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, पुढच्या मुंड्यात घोळ येणार नाही, या साईडला चुन्या येणार नाहीत, परफेक्ट फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।